नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा मिनी व्लॉगमध्ये. तर छान अशी संध्याकाळची वेळ आणि मी आता आल्यावर काल्हेरला गॅस शेगडी घेवायची होती त्याच्यामुळं, कारण की आपल्या घरांची गॅस शेगडी होती ना ती एकदम खराब झालेली आणि त्या दिवशी म्हणजे एक दुर्घटना होता वाचली. तर बरं जाऊन द्या, आज काही बी करून शेगडी घेऊनच आहे ना. आज बरं मनीष पण घरी आहे तर त्याच्या गाडी म्हणजे गाडी घेऊन आल्यावर मी बरं गाडी मला न्यायला पण बरी जमल नाही. तर आमचा घर आमच्या कोपरच्या नाक्यापासून जाम आतमध्ये, तर तेवढ्या लांबशी मला डोक्यावर घेऊन यावं लागलीच तेवढी वजन वस्तू. तर चला आता गॅस शेगडी पसंत करतावं आणि कंची घेन किंवा काल्हेरला आल्यावर काय काय सामान घेतले किंवा आमची धम्माल मस्ती तुम्हाला फुल व्लॉगमध्ये तर पाहायला भेटेलच. तर ज्यांनी कोणी अजून कविता पाटील व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि माझ्या इन्स्टा आय डीला पण फॉलो करा. आता तुम्ही ती व्हिडिओ इन्स्टावरती पण बघता आणि यूट्यूबवरती पण बघता. तर एक प्रयत्न चालू आहे माझा ज्या काही खेडेगावांच्या महिला असतात तर त्या पण बऱ्याचशा काही गोष्टी करून पुढे येऊ शकतात आणि माझ्यासारख्या ज्या महिला आहेत की त्या खूप घाबरतात स्वतःच्या अंगामध्ये जी काही कळ आहे ती दाखवण्यासाठी इतरांना, तर बिंदास करा तुम्ही. तुमच्या घरच्या माणसांचा जर सपोर्ट असेल ना तर तुम्हाला बाहेरच्या माणसांची काही घाबरायची गरज नाही. तर आता आल्यावर शेगडी घेऊन घरा मी तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. कंची घेतली ती ना मस्त. आता पाणीपुरीवरती ताव मरताव, कारण की चिन्मयची फरमाईश होती की मम्मी पाणीपुरी शेवपुरी घेऊन ये म्हणून ना. कामावर जरा जाऊन शावलो मी फेरी मारून, तिथं रिचार्ज करायचं होतं कस्टमरचं ना. घराने येऊन मस्त आता खिचडी भात बनवले ना. आता रातचा 11 वाजल्या बरोबर ना. 11 वाजता आम्ही जेवायला घेतले. तर चला आता आजच्यासाठी आवरच, उद्या भेटू आपण नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत